2 गावांचा रेशन कारभार एकाच खोलीतून, शासकीय निधी लाटणाऱ्या त्या परवानाधारकावर कारवाई होणार का? ग्रामीण भागातील गोरगरीब, वृद्ध आणि कष्टकऱ्यांना हक्काचे अन्नधान्य सहज मिळावे म्हणून शासनाने गावोगावी रेशन दुकानांचे परवाने दिले आहेत. मात्र नंदुरबार जिल्ह्यातील शहादा तालुक्यातील बिलाडी तसा आणि बामखेडा तसा या गावांमध्ये याउलट प्रकार सुरू आहे. कागदावर 2 वेगळी दुकाने दाखवून प्रत्यक्षात मात्र दोन्ही गावांचा कारभार बिलाडी येथील एकाच दुकानातून हाकला जात आहे. शासनाच्या नियमांची सर्रास पायमल्ली करत घरभाडे आणि इतर खर्चाच्या नावाखाली शासकीय निधी लाटून शासनाची व जनतेची फसवणूक केली जात असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. बिलाडी आणि बामखेडा या दोन्ही गावांना वेगवेगळे रेशन परवाने मंजूर आहेत, जेणेकरून नागरिकांना त्यांच्याच गावात धान्य मिळावे. परंतु बामखेडा येथील नागरिकांना रेशन घेण्यासाठी बिलाडी येथे पायपीट करावी लागत आहे. चिखल पाण्यातून मार्ग काढत बामखेडातर्फे सारंगखेडा येथील वृद्ध महिला व पुरुषांना रेशनसाठी दुसऱ्या गावात जावे लागत आहे. यादरम्यान एखाद्या वृद्धाचा पाय घसरून पडल्यास किंवा मोठी इजा झाल्यास त्याची जबाबदारी कोण घेणार? रेशन दुकानदार की सुस्त बसलेला पुरवठा विभाग? असा संतप्त सवाल ग्रामस्थांकडून विचारला जात आहे. 2 वेगवेगळ्या रेशन दुकानांच्या नावाने परवाने असल्यामुळे प्रत्येक दुकानाच्या खोलीचे भाडे, देखभालीचा खर्च आणि इतर भत्ते कागदोपत्री उचलले जात असल्याची दाट शक्यता आहे. प्रत्यक्षात एकाच खोलीत दोन्ही कारभार करून शासनाची उघडपणे दिशाभूल केली जात आहे. हा जनतेच्या पैशांवर मारलेला दरोडाच असून या आर्थिक गैरव्यवहाराची सखोल चौकशी होणे गरजेचे आहे. एवढा मोठा प्रकार उघडपणे सुरू असताना शहादा तालुक्यातील पुरवठा विभागाचे अधिकारी झोपले आहेत का? की अधिकाऱ्यांच्या अभय आणि अर्थपूर्ण सहकार्यामुळेच या रेशन परवानाधारकाची एवढी मजल वाढली आहे? असा थेट संशय आता व्यक्त केला जात आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या वरदहस्ताशिवाय इतका मोठा गैरप्रकार दीर्घकाळ चालणे अशक्य असल्याचे बोलले जात आहे. या फसवणूक आणि मनमानी कारभाराविरुद्ध आता बामखेडा आणि परिसरातील नागरिकांमध्ये तीव्र असंतोष पसरला आहे. या प्रकरणाची उच्चस्तरीय आणि निष्पक्ष चौकशी करून दोषी रेशन दुकानदार आणि त्यांना पाठीशी घालणाऱ्या पुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांवर कठोर कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी जोर धरू लागली आहे. नेहमीप्रमाणे पुरवठा विभाग या रेशन परवानाधारकाला वाचवण्यासाठी तेरी भी चूप मेरी भी चूप ची भूमिका घेणार की जिल्हाधिकारी या गंभीर प्रकरणाची दखल घेऊन गरिबांना न्याय देणार? याकडे आता संपूर्ण नंदुरबार जिल्ह्याचे लक्ष लागले आहे. गावकरी एक्सप्रेस न्यूज जगन ठाकरे, मुख्य संपादक, शहादा.